मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पप्पा घरी चालले आहेत आणि आता वाजलेत 10:15 म्हणजे 10:20 झालेले आहेत. तर आता पप्पांना मी खडकपाड्याला रिक्षा स्टँडवरती बसून देईल आणि मलाही थोडं बाहेर काम आहे. बाहेर काम म्हणजे असं की मला ज्ञानेची 4 लाईन बुक आणायची आहे आणि एक स्क्वेअर बुक आणायची, म्हणजे स्क्वेअर बुक आणायची मोठी. तर माझं एक छोटंसं काम आहे. तर आणि एवढंच आहे की ना, खूप दिवस झाले म्हणजे ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडते, ते सुद्धा गाडीने, त्यामुळे चालणं होत नाही, वॉकिंग होत नाही. तर सिम्पल असं चांगलंही होईल, माझं जे छोटंसं काम आहे ते सुद्धा होईल. पप्पांना रिक्षा स्टँडवरती बसून देईल आणि पप्पांना पण थोडंसं बाहेर सामान घ्यायचं आहे तर तेही घेऊन देईल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही निघतो पटापट. हां, तुझी गाडी आहे, मग तू दाखव. मग ते तुटत नाही, मग ते कुठवर जाते मग तर मी आता घरी आलेली आहे आणि ज्ञानेशचा 11:30 वाजता क्लास होता. तर ज्ञानेशला मी क्लासला नेऊन सोडला आणि घरामध्ये माझी जी काही थोडीफारची कामं होती मी ती कामं करून घेतलेली. खरं म्हणजे सकाळी जी नाश्त्याची भांडी होती ती आधी मी नाश्त्याची भांडी पूर्ण व्यवस्थित क्लीन केलेली आहेत. आणि मी तुम्हाला सांगते की तिकडे त्या साईडला इथे मी पप्पांनी येताना जो कढीपत्ता आणला होता तर मी हा कढीपत्ता स्वच्छ धुतलेला आहे आणि असं एका चाळणीमध्ये ठेवलेला आहे. टोमॅटोसुद्धा धुतलेले आहेत. एवढंच की रात्री फक्त पंख्याखाली चादरीवरती सुकट टाकेल, छान मस्त हे कढीपत्ता कुरकुरीत सुकेल. आणि तुम्ही बघू शकता तिथे की हे जे आहे तर हे टोमॅटोची किती सारी झाडं आलेली आहेत. ह्या साईडला सुद्धा आहे, त्या साईडला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तर जेव्हाही पप्पा येतात ना तेव्हा जाताना आईसाठी नाश्ता घेऊन जातात. तर इथे खडकपाड्याला एक शिव वडापाव आहे, तर तिथे कांदा भजी, बटाटा भजी खूप सुंदर छान मिळते, वडापाव वगैरे. तर पप्पांना तिथला समोसा आवडतो. आईला आणि आम्हाला दोघींनाही तिथली कांदा भजी आवडते आणि मला तिथली गोड चटणी आवडते. ज्ञानेशला बटाटा भजी आवडते. तर सिम्पल असं पप्पांनी तिथे एक समोसा खाल्ला, ज्ञानेशने कटलेट खाल्ला. त्यामुळे ज्ञानेश आता दुपारी जेवेल की नाही याचा काही भरोसा नाही आहे. तर जर त्याला भूक लागली तर तो म्हणजे त्याला जे वाटेल म्हणजे तो खाणार आहे. तर मी येताना पण बघा म्हणजे 1 प्लेट कांदा भजी, 1 प्लेट बटाटा भजी आणि 2 वडापाव आणलेले आहेत. ज्ञानेशला वडापाव आवडतो. तर इथे हे 2 वडापाव आहेत, ही बटाटा भजी आणि ही कांदा भजी. तिथली कांदा भजी ना खूप सुंदर असते. बाकी यामध्ये 2 पाव आहेत. बाकी ही ग्रीन चटणी आहे, ही गोड चटणी आहे. मला ही चटणीच खूप आवडते. आणि इथे मिरच्या आहेत. तर दुपारी मी काहीच वेगळं जेवण नाही करणार, हेच आहे 2 वडापाव, कांदा भजी आणि बटाटा भजी. तर हेच खाणार आहोत. तर बघू, ज्ञानेश तर मला बोलला मम्मी माझं पोट भरलं आहे, कारण ना सकाळी ज्ञानेशनी आहे ना चहाबरोबर जो हे असतं ना मलाई पाव, तर त्याने सकाळी मलाई पाव खाल्ला होता. आणि प्लस पप्पांच्या जोडीला पण त्याने दूध आणि पुरणपोळी खाल्ली होती. त्यामुळे आणि नंतर प्लस त्याने तिथे एक कटलेटसुद्धा खाल्ला खडकपाड्याला तिथे म्हणजे बसून. तर तो आता संध्याकाळी नाही हे दुपारी तो नाही जेवणार, कारण तो मला मगाशीच बोलला मम्मी मी काय दुपारी नाही जेवणार नाही, मला काही भूक अजिबात नाही लागणार. सो त्यामुळे माझंही काय नक्की नाही आहे, असं आहे. आणि एवढंच की ना मला खूप म्हणजे मला कालच खायचं होतं, मला खूप इच्छा होती, मला बुंदी खायची होती, गोड बुंदी. तर मला काल रात्रीच बुंदी खायची होती, पण काल रात्री थोडा उशीर झाला म्हणून मी काय बुंदी वगैरे अजिबात नाही खाल्ली. आम्ही आलो, हातपाय धुतला आणि लगेच आम्ही झोपून गेलो. तर ही बुंदी आहे. तर पप्पांनी येताना ही काल रात्री म्हणजे काल दुपारी ही गोड बुंदी आणली होती. आता मला ही खायची आहे, तर मी एका वाटीमध्ये घेऊन खाते. ही बुंदी खाल्ल्यानंतर मला पण भूक नाही लागणार दुपारी, त्यामुळे हे जे आहे ते संध्याकाळला जाईल असं वाटतं मला, असं आहे. तर मी
अजून मी एडिटिंगसुद्धा नाही केलेली आहे. तर मी आता बुंदी एका वाटीमध्ये बुंदी घेते आणि बुंदी खाता खाता मी एडिटिंग करेल. बाकी ज्ञानेश पण आता 2-2:30 वाजता येईल आता. तर गुड इव्हिनिंग गाईज, तुम्ही बघू शकतात. तर हा ज्ञानेश तयार झालेला आहे. तर शनिवार रविवार म्हणजे सॅटर्डे संडे त्याचा कराटेचा क्लास असतो. तर आता 5ला 5 मिनटं कमी आहेत. त्याचा 5 ते 6 1 तास क्लास असतो. तर मी त्याला आता क्लासला नेऊन सोडते. तर कसं आहे ना, उद्या त्याची एक्झाम आहे कराटे क्लासची. तर त्यांनी व्हाईट बेल्टची एक्झाम दिलेली आहे. तो आता येल्लो बेल्टची एक्झाम देईल. तर आज आता साधारणपणे क्लास 1.5 तास किंवा 2 तास असेल, कारण ते आज एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेते, कारण उद्या एक्झाम आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता पटापट ज्ञानेशला नेऊन सोडते क्लासला. चला. तर इथे मी कुंडी घेतलेली आहे. तर ह्या कुंडीचा जो खालचा भाग आहे, तर हे जे 4 होल आहेत, आपला अजिबात होल पाडून घ्यायचे नाही आहेत. आता ही जी कुंडी आहे, तर ही कुंडी आपण सरळ करून घेऊया. इथे मी एका बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी स्प्रेची बॉटल घेतलेली आहे. आता ही जी माती आहे, ही माती आपल्या या कुंडीमध्ये ॲड करायची आहे. आणि ही माती कुंडीमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे असं की ही माती आपल्याला जास्त ओलीही नाही आणि जास्त सुकीही नाही, अशा प्रकारे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर मी वरतून परत थोडंसं स्प्रे मारलेला आहे. आणि स्प्रे मारल्यानंतर जी दुसरी माती आहे तीसुद्धा आपल्या वरतून ॲड करायची आहे. तर मी त्या अशा प्रकारे दुसरी मातीसुद्धा वरतून ॲड केलेली आहे. आता ही जी दुसरी माती आहे, दुसरी माती ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हाताच्या साहाय्याने आपल्याला ही माती पसरवून घ्यायची आहे आणि पसरवून घेतल्यानंतर छान मस्त हाताने दाबून घ्यायचे आहे आणि नंतर हिला स्प्रे मारायचा आहे. म्हणजे ही जी वरती माती ती आपल्याला थोडी हलकी अशी ओली करून घ्यायची आहे. तर छान मस्त स्प्रेच्या बॉटलने आपल्याला इथे स्प्रे मारून घ्यायचा आहे. मी ते पूर्णपणे स्प्रे मारून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात की हे चपाती भाजायचं आहे. तर मी याच्या साहाय्याने ही जी माती आहे पूर्णपणे लेवल करून घेते. तर मी अशा प्रकारे ही माती छान मस्त कॉर्नरने मध्यभागी छान मस्त अशी ही लेवल करून घेतलेली आहे. आता ही जी कुंडी आहे, ही मी इथे बाहेर 9 तास अशीच मी इथे या बाल्कनीमध्ये ठेवणार आहे. म्हणजे ही जी माती आहे पूर्णपणे सुकेल. आता इथे ज्ञानेसुद्धा खेळतोय. तर आता इथे 9 तास झालेले आहेत, माती पूर्णपणे सुकलेली आहे. आता इथे मला यावरती सिमेंटचा थर टाकायचा आहे. तर हे जे सिमेंट आहे, हे तर डेकोरेटिव्ह व्हाईट सिमेंट आहे. आणि इथे मी पाण्याची डेकोरेटिव्ह व्हाईट सिमेंट आहे. तर इथे मी पाण्याची बॉटल घेतलेली आहे, एक बाउल घेतलेला आहे, स्पून. तर हा जो व्हाईट सिमेंट आहे, हा व्हाईट सिमेंट आपल्याला या बाउलमध्ये ॲड करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पूर्ण अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. तर तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे पाणी ॲड करून छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे जे आहे सगळं म्हणजे लिक्विडसारखं तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही छान मस्त ही जी पेस्ट आहे यावरती अशी या कुंडीमध्ये मातीचा जो थर आहे त्यावरती अशी छान मस्त पसरवून ॲड करायची आहे. आता मी पूर्णपणे पसरून घेतलेला आहे. आता जोही काही उरलेला सिमेंट आहे तो परत आपल्याला या बाउलमध्ये ॲड करायचा आहे. परत आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आणि पेस्ट तयार केल्यानंतर परत आपला दुसरा थर व्हाईट सिमेंटचा द्यायचा आहे. आणि मी पूर्णपणे 1 किलो व्हाईट सिमेंट यावरती ॲड केलेला आहे. आता पूर्णपणे मी इथे पंख्याखाली कुंडी ठेवलेली आहे. ही 9 तास पंख्याखाली पूर्णपणे आपल्या ही कुंडी मी इथे सुकवून घेतलेली आहे, म्हणजे व्हाईट सिमेंट पूर्णपणे सुकेल. तर आता इथे मी गिफ्ट तयार करते. तर इथे मी बॉक्स घेतलेले आहेत आणि इथे मी 6 मॅचेसचे बॉक्स घेतलेले आहेत. तर मी अशा प्रकारे 2 मॅचेसचे बॉक्स
सेलो टेपच्या साहाय्याने स्टिक करून घेणार आहे. आणि मी इथे काही पेपर घेतलेले आहेत, कलर पेपर घेतलेले आहेत, काही गिफ्ट पेपर घेतलेले आहेत. तर त्याच्या साहाय्याने मी गिफ्ट तयार करून घेणार आहे. जसं जमेल त्याचा वापर करून मी छान मस्त हे गिफ्ट पॅक करून घेईल. आता इथे मी 2 मॅचेस एकावरती एक ठेवून सेलो टेपच्या साहाय्याने छान मस्त मी या दोन्ही मॅचेस स्टिक करून घेतलेल्या आहेत. तर इथे अशा प्रकारे आपल्याला आधी असे छोटे छोटे असे गिफ्ट छोटे छोटे असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि इथे जो बाजूला जो दुसरा बॉक्स आहे तो सुद्धा मी सेलो टेपच्या साहाय्याने छान मस्त असं स्टिक करून घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे मी छान मस्त हे बॉक्स छान मस्त स्टिक करून घेतलेले आहेत, तयार करून घेतलेले आहेत. आता गिफ्ट पेपरच्या साहाय्याने छान मस्त हे व्यवस्थित हे जे बॉक्स आहे रॅप करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान अशा पद्धतीने मी हे जे गिफ्ट छान मस्त असे पॅक करून घेतलेले आहेत. दिसायला खूप सुंदर छान वाटतं ना. तर सही वाटाने मला असं काही वेगवेगळं काहीतरी क्रिएटिव्स डेकोरेटिव्ह सामान करायला खूप आवडतं. आता इथे मी ह्या वेल्स घेतलेल्या आहेत. ह्या वेल्स मला पडद्यांना लावायच्या आहेत. तर पूर्ण अशा गोल गोल अशा पडद्यांना लावायच्या आहेत. मी इथे लायडर घेतलेली आहे आणि लायडरच्या साहाय्याने वरती मी दोन्ही पडद्यांना हे वेल्स लावून घेणार आहे. सर्वप्रथम या पडद्यांच्या साईडला जे 2 मोठे मोठे गोल्स असतात त्या गोल्सला मी आधी सेलो टेप लावून घेतलेली आहे. आणि मग त्या सेलो टेपवरती ही जी वेल आहे ही स्टिक करून आणि ही वेल पडद्याच्या गोल गोल अशी मी फिरून घेतलेली आहे. आणि पेपर पिन किंवा आपली जी यू पिन असते त्या यू पिनचा वापर करून ही खालची जी पडदा आणि जी वेलची जी खालची साईड आहे ती मी यू पिनच्या साहाय्याने स्टिक करून घेतलेली आहे. म्हणजे ते अजिबात निघणार नाही आणि व्यवस्थित घट्ट अशी बसेल. तर इथे मी एका पडद्याला छान मस्त अशी वेल लावून घेतलेली आहे. आता मी इथे दुसरा पडदा आहे तर सेम दुसरा पडद्याच्या त्या साईडला सुद्धा मी सेलो टेप लावलेली आहे. आणि सेलो टेपला ही वेल स्टिक करून छान मस्त दुसऱ्या पडद्याला पण ही छान मस्त अशी ही जी वेल आहे गोल गोल अशी मी लावून घेतलेली आहे. तर एका साईडला मी इथे सेलो टेप्सच्या छोटे छोटेसे तुकडे करून लावून घेतलेले आहे. तर म्हणजे मला पटापट ही जी वेल आहे पटापट मला लावता येईल, स्टिक करता येईल. तर इथे अशा प्रकारे आणि खूप सोपं पडतं आणि मी तेच करते जेव्हाही मला म्हणजे असं स्टिक करायचं काही काम असेल, म्हणजे तिथे सेलो टेपचा वापर करायचा असेल ना तर मी आधी सेलो टेपचे छोटे छोटे तुकडे वगैरे करून घेते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते. तर इथे अशा प्रकारे मी छान मस्त ही जी वेल आहे स्टिक करून घेतलेली आहे आणि पडद्याच्या गोल गोल अशी फिरून घेतलेली आहे. तर इथे मी दोन्हीही पडद्यांना छान मस्त ही वेल लावून घेतलेली आहे. आणि या दोन्हीही वेल या पडद्यांना खूप सुंदर छान असे दिसतात. खरं म्हणजे हे ना कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. म्हणजे ब्राऊन त्यानंतर क्रीम कलर आणि त्यावरती ग्रीन कलर खूप सुंदर छान वाटतं. तर इथे मी अशा प्रकारे मी दोन्ही पडद्यांना छान मस्त अशी ही वेल लावून घेतलेली आहे. तर आता हे अशा प्रकारे हे दिसताना आता हे जे फेस आहे क्रिसमस फेस आहे हे मला इथे पडद्यांच्या मधोमध लावायचे आहेत आणि मधोमध स्टिक करून घ्यायचे आहे. तर मी इथे दोन्ही पडद्यांच्या मधोमध हे जे फेस आहे छान मस्त स्टिक करून घेतलेले आहेत. हे खूप सुंदर छान असे वाटत. आता इथे 9 तास झालेले आहेत आणि इथे मी एका साईडला कार्डशीट पेपर घेतलेले आहे, त्याचे असे स्क्वेअर साईज छान मस्त तुकडे करून घेतलेले आहे. आणि इथे डेकोरेटिव्हचं सगळं सामान आहे जे की आपण क्रिसमस ट्रीला लावणार आहोत.
ते खूप सुंदर वाटतं ना, असं कलरचे बॉल्स वगैरे सगळं. आता हा आहे क्रिसमस ट्री. तर अशा प्रकारे मी याच्या ज्या फांद्या आहेत तशा खाली करून घेतलेल्या आहेत आणि स्टँडसुद्धा लावलेला आहे. आणि खाली मी हा जो खालचा जो भाग आहे स्टिकचा तो मी म्हणजे क्रिसमसची जे स्टिक आहे तर मी इथे पूर्ण ज्या लोकरच्या साहाय्याने छान मस्त आधी गोल गोल करून घेणार आहे आणि ज्या फांद्या आहेत त्या अशा खाली करून घेते. म्हणजे छान मस्त बघताना ते खूप छान व्यवस्थित दिसतील अशाने. ह्या ज्या फांद्या आहेत ना अशा एकामेकांमध्ये चिटकलेल्या म्हणजे अशा अडकलेल्या आहेत. पण आपल्या जशा फांद्या हव्या तशा आपण खालीवर करू शकतो. तर इथे अशा प्रकारे मी छान मस्त असा क्रिसमस ट्री तयार करून घेतलेला. इथे खाली छान मस्त अशा प्रकारे लोकरसुद्धा स्टिक करून घेतलेली आहे. आता इथे हे छोटे स्टोन आहेत आणि इथे हे मोठे स्टोन आहेत. आता सर्वप्रथम ह्या कुंडीमध्ये आपण हे जे कार्डशीट पेपर आहे ह्या ॲड करायचे आहेत. तर मी दोन्ही पेपर छान मस्त यावरती असे ॲड करून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्या हे जे मोठे स्टोन आहेत तर अशा प्रकारे आपले हे मोठे स्टोन यावरती असे ॲड करायचे आहेत. मोठे स्टोन मी या कुंडीमध्ये ॲड केलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला छोटे स्टोन ॲड करायचे आहेत. तर मी पूर्णपणे छोटे स्टोनसुद्धा यावरती ॲड करून घेतलेले आहेत. आता इथे मी लाइटिंग घेतलेली आहे. तर सर्वप्रथम ही लाइटिंग आहे आपल्याला या क्रिसमस ट्रीला ही लाइटिंग आपल्याला लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी सुरुवात केलेली आहे. आणि ही जी क्रिसमस ट्री आहे तर क्रिसमस ट्री जो मधला भाग आहे त्या मधल्याच भागाला मी इथे ही लाइटिंग लावते. कारण बाकीच्या ज्या फांद्या आहेत तिथे आपल्याला डेकोरेशनचं सामान आपल्याला अडकवायचं आहे. बॉल्स वगैरे स्टार वगैरे लावायचे आहेत. आता इथे माझी लाइटिंग पण लावून झालेली आहे. तर आता आपण इथे छान मस्त हे डेकोरेशनचं जे सामान आहे छान मस्त अशा प्रकारे आपण लावून घेऊया क्रिसमस ट्रीला. तर हा जो क्रिसमस ट्री आहे मी ह्या कुंडीच्या वरती असा क्रिसमस ट्री ठेवलेला आहे आणि त्यावरती मी वरती स्टारसुद्धा लावलेला आहे. आणि मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही मिळून छान मस्त ह्या क्रिसमस ट्री आम्ही डेकोरेट करतो आहे. आणि ज्ञानेशला खूप आनंद झाला आहे कारण त्याला क्रिसमस ट्री डेकोरेट करायला मिळतो आहे. आणि तो बोलतो सुद्धा की मम्मी याच्यापुढे मी करेन. तर मी हा बाळा तू कर. तर इथे अशा प्रकारे छान मस्त हा मी ते पडदे आणि क्रिसमस ट्री छान मस्त डेकोरेट करून घेतलेला आहे. खूप छान वाटतं. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही बघितलंच असेल की लाइटिंग लावलेली आहे. बाकी डेकोरेटिव्ह सामान ते सुंदर दिसतं हा क्रिसमस ट्री. आणि मी फर्स्ट टाईम मी हा क्रिसमस ट्री डेकोरेट करून घेतलेला आहे आणि मलाही खूप बरं वाटलेलं आहे. आणि ज्ञानेश तर खूप एक्सायटेड होता की त्यालासुद्धा क्रिसमस ट्री कसा असतो हे बघायचं होतं आणि त्याला डेकोरेशन कसं करतात हे त्याला बघायचं होतं. आणि ते फायनली त्याने केलंसुद्धा.